नमस्कार. मी श्रीराम गोमरकर, निवृत्त वन अधिकारी आणि निवृत्त सचिव वनराई. मी वन विभागामध्ये 37 वर्ष सेवा बजावली वेगवेगळ्या पदांवर आणि वनराई सेक्रेटरी म्हणून मोहन धारियांबरोबर 8 वर्ष काम केलं. माझा आजचा विषय संयुक्त वन व्यवस्थापन हा आहे. ह्या विषयावर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी पर्यावरण दक्षता मंडळ ठाणे यांचा अत्यंत आभारी आहे. आता आपण प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करूया. पूर्वी पासूनच गावांच्या किंवा खाजगी मालकीची वने आपल्या देशात असत. काही वने राजघराण्यांसाठी राखीव ठेवलेली असत, तर काही वनांची मालकी देवालयांकडे असे. सर्वसाधारणपणे ह्या सर्व वनांचे व्यवस्थापन अतिशय व्यवस्थितपणे केले जात असे. फळं फुलं देणारी झाडे तोडली जाऊ नयेत असा दंडक होता. जलाशयांच्या आसपासची झाडं राखीव ठेवली जात असत. वनांचे एकंदरीत चांगले व्यवस्थित व्यवस्थापन होत होते. देवरायांच्या बाबतीत तर विशेषच परिस्थिती होती. देवरायांना देवतांचे संरक्षण होते. तेथील खाली पडलेल्या काटक्या जरी उचलून नेल्या तरी देवतेचा कोप होतो. काही काही बाबतीत तर काटक्या उचलून नेल्या तर नेणाऱ्याचे डोळे जातात अशी सुद्धा समज पसरलेली होती. त्याचा फार चांगला फायदा झाला आणि देवालयांच्या आसपास असणाऱ्या ज्या देवराया आहेत तिथे आपल्याला अनेक जुने वृक्ष, 100 वर्षाहून जास्त वयाचे वृक्ष देखील दिसतात. तसेच त्या भागात कशा प्रकारची वनराई होती, कशा प्रकारचा झाडझाडोरा होता, कोणकोणत्या स्पेसीज होत्या, ह्या सर्व बाबी आपल्याला त्या देवरायांमध्ये कळून येतात. कोकण आणि मावळाच्या काही भागात अशा तऱ्हेच्या देवराया भरपूर आहेत. पूर्वीच्या काळी अगदी चंद्रगुप्त मौर्यांच्या काळापासून म्हणजेच कौटिल्य अर्थशास्त्रापासून वनांचे व्यवस्थापन कसे करावे याविषयीचे उल्लेख सापडतात. कौटिल्य अर्थशास्त्रात तर हत्तीची शिकार करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुचवलेली आहे. शिवाजी महाराजांची जी अनेक आज्ञापत्र आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आरमाराच्या उपयोगासाठी लागणारी सागवानासारखी झाडे रयतेच्या मालकीची असतील तर ती ज्याच्या मालकीची असतील त्याला योग्य तो मोबदला देऊन त्याच्या राजीखुशीने तोडावीत असे सांगितलेले आहे. आंबा, फणस यासारखी झाडे सुद्धा आरमाराच्या उपयोगाची असतात, परंतु ती फळ देणारी झाडे असतात. रयतेने ती मोठ्या कष्टाने मुलांसारखं संगोपन करून वाढवलेली असतात. त्यामुळे ती झाडे शक्यतो तोडू नयेत. गरज पडली तर परत एकदा अगदी कमी फळं देणारे किंवा फळ द्यायचं थांबणारी वटलेली झाडं तोडावीत अशा तऱ्हेचे उल्लेख हे आज्ञापत्रांमध्ये आहेत. त्यानंतर ब्रिटिश राजवटीमध्ये, इंग्रजांच्या राजवटीमध्ये बहुतेक सर्व वनांना खाजगी वने, राखीव वने किंवा रिझर्व्ड फॉरेस्ट असा दर्जा देण्यात आला. त्यांना असे घोषित करण्यात आले. ही सर्व खाजगी वने ही सर्व रिझर्व्ड फॉरेस्ट ब्रिटिशांच्या कायद्याने संरक्षित केलेली होती. 1926च्या फॉरेस्ट ऍक्ट नुसार वनांमध्ये, रिझर्व्ह वनांमध्ये प्रवेश करणे सुद्धा निषिद्ध होते. तेथे प्रवेश करणाऱ्याला 6 महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा तसेच 500 रुपयापर्यंत दंडाची तरतूद केलेली होती. त्या काळात कायद्याचा धाकही होता. त्यामुळे ब्रिटिशांच्या काळात वनांचे संरक्षण उत्तमरित्याने झाले असं म्हणायला हरकत नाही. असं जरी असलं तरी शास्त्रोक्त वानिकीच्या नावाखाली ब्रिटिश आरमाराला लागणारी सागवानाची झाडे फार मोठ्या प्रमाणावर त्या काळामध्ये तोडली गेली हे नाकारता येणार नाही. शास्त्रोक्त वानिकी म्हणजे काय असा एक प्रश्न साहजिकच ऐकणाऱ्याला पडेल. वानिकी हे एक शास्त्र आहे. कुठलंही झाड तोडायच्या आधी त्यासाठी आवश्यक तेवढी झाडे लावली गेलेली आहेत का नाही याचा विचार केला जातो. समजा सागवानाची झाडं तोडायची असतील आणि सागवानाचं रोटेशन जर 60 वर्षाचं असेल तर सागवानाचे साधारण सारख्याच आकाराचे 60 कूप किंवा 60 खंड तेथे असले पाहिजेत. त्यापैकी एक खंड तोडला की तेथे येणारी झाडे, तेथे कॉपीस म्हणून उगवणारे सागवानाचे वृक्ष 60 वर्षानंतरच परत तोडायचे. अशा तऱ्हेचे
शास्त्राचे नियम आहेत. हे नियम सर्वांनाच माहीत नसतात. तर अशा प्रकारे शास्त्रोक्त वानिकेच्या नावाखाली तेव्हा मोठ्या प्रमाणात सागवानाची तोड झाली. तरी देखील कायद्याच्या धाकाने ओव्हरऑल वनांचे संरक्षण चांगले होत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात मात्र सुरुवातीच्या काळात वनांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले. त्यावेळी सत्तेवर आलेले स्वतंत्र भारताचे नवीन सरकार एकाच वेळी अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देत होते. बंगाल आणि पंजाबात मोठ्या प्रमाणात दंगली चालू होत्या. लक्षावधी लोकांचे स्थलांतर झालेले होते. अनेक लोक बेघर झालेले होते. अन्नधान्याचा दुष्काळ पडलेला होता. तर मोठ्या प्रमाणात रोगराई पसरलेली होती. या सर्व समस्यांना तोंड देत त्यावेळेचं सरकार मार्ग काढत होतं. त्यामुळे साहजिकच वनांकडे दुर्लक्ष झालं. वनांची बाबतीत परिस्थिती अशी होती की वन ही उघड्यावर पडलेली संपत्ती, सर्वांच्या मालकीची संपत्ती, परंतु कोणा एकाच्या मालकीची नाही. त्यामुळे कोणीही यावे आणि आपल्याला तिथलं जे काही पाहिजे असेल ते उचलून न्यावे, अशा प्रकारची परिस्थिती झालेली होती. त्या काळात संस्थानांच्या अंमलामध्ये जो प्रदेश होता तिथे तर फारच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली अशा नोंदी आहेत. वनांबद्दल, वनांच्या कायद्यांबद्दल आणि वन अधिकाऱ्यांबद्दल जी एक प्रकारची भीती पूर्वीच्या राजवटीत होती ती नवीन राजवटीत काहीशी कमी झाली. लोक कायद्याला जुमानत नासे झाले. वनामध्ये जाऊन तोड करणं, त्यासाठी संघटित टोळ्या बनवणं हेही सुरू झालं. नुसतीच वनातील मौल्यवान वृक्षांची तोड करून लोक थांबले नाही, तर काही उपद्व्यापी पुढाऱ्यांनी, स्वार्थी पुढाऱ्यांनी, बेजबाबदार पुढाऱ्यांनी लोकांना वनांवर अतिक्रमण करण्याला प्रवृत्त केलं. शेतीसाठी वनावर अतिक्रमण करा, तेथे जमीन पडलेली आहे, वन विभाग त्याचं काही करत नाही, ती जमीन ओसाडच आहे, ती जमीनवरती आपण शेती केली तर काय बिघडेल, अशा प्रकारचा प्रचार करण्यात आला. त्यामुळे साहजिकच भूमिहीन शेतमजूर तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आणि इतरांनी सुद्धा वनांवरती मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले. वन अधिकारी हे अतिक्रमण जेव्हा उठवायला जात तेव्हा त्यांच्यामध्ये आणि अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये संघर्ष होऊ लागला. हा संघर्ष कधी कधी रक्तरंजित असे. काही वन अधिकाऱ्यांना आपल्या प्राणाची आहुती त्यासाठी द्यावी लागली. परंतु अतिक्रमण थांबत नव्हती. कुठल्याही जागी झालेले अतिक्रमण काढून टाकले तर पुढच्या वर्षी तेथे परत अतिक्रमण होत असे. ह्या अतिक्रमणाचे खटले कोर्टांमध्ये दाखल करण्यात आले. तथापि कोर्टांमध्ये आधीच अनेक खटले प्रलंबित होते. त्या प्रलंबित खटल्यांमध्ये ह्या खटल्यांची भर पडली. अनेक वर्ष ते खटले चालत राहिले. परंतु मध्यंतरीच्या काळात वनांवरती अतिक्रमण मात्र सतत होतच होती. जेथे एकाने आक्रमण केले तिथे तो दरवर्षी आक्रमण करू लागला. त्याची कागदोपत्री नोंद करून घेऊ लागला. एक प्रकारे वहिवाटीचा हक्क निर्माण करू लागला. शासनावर मोठ्या प्रमाणावर राजकीय दडपण आले आणि अखेर शासनाने केलेली अतिक्रमणे नियमित केली. ज्या लोकांनी अतिक्रमण केले होते त्यांनी ज्या जमिनीवर अतिक्रमण केलेले होते ती जमीन अतिक्रमण करणाऱ्यांच्या मालकीची झाली. ह्यामुळे इतरांचा धीर चेपला. त्यांनी अधिक मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करायला सुरुवात केली. ती अतिक्रमणही परत एकदा नियमित करण्यात आली. वन संपदेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. चांगला राखीव वनाचा भाग लोकांच्या स्वाधीन केला जात होता. अर्थातच हा चांगला भाग जेव्हा मी म्हणतो तेव्हा डिग्रेडेड फॉरेस्टच होतं. मोठ्या प्रमाणात तिथली झाडं आधीच तोडून नेलेली होती आणि नंतर जे काही जमीन आणि राहिलेला झाडझुडपारा होता तो तोडून तिथे शेती सुरू झाली. हे सर्व चालत राहिलं 1980 सालापर्यंत. 1980 साली वन संवर्धन कायदा आला. त्यामध्ये अतिशय कडक तरतुदी होत्या. वनेतर कामांसाठी वनांचा उपयोग केल्यास तुरुंगवासाची तरतूद सुद्धा करण्यात आली होती. हा कायदा करण्यामध्ये मोठा भाग किंवा मोठा हात जर कोणाचा असेल तर तो टी.एन. शेषन यांचा होता. टी.एन. शेषन आपल्या सर्वांना माहिती आहे. ते भारताचे निवडणूक आयोगाचे प्रमुख आयुक्त होते. त्यावेळेस त्यांनी त्यापूर्वी जो निवडणूक आयोग आहे का नाही हे लोकांना माहीत सुद्धा नव्हतं, त्याला मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. आपल्या निवडणूक प्रक्रियेला एक प्रकारचं चांगलं रूप आणलं. पूर्णपणे आमूलाग्र बदल घडवून आणले. अशा टी.एन. शेषन साहेबांनी ते जेव्हा पर्यावरण सचिव होते तेव्हा हा कायदा करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली.
या कायद्यात नुसार जर वनेतर कामांसाठी वनाची जमीन वापरली तर तुरुंगवासाची तरतूद होती. सुरुवातीच्या काळात काही जिल्हाधिकाऱ्यांना वर देखील ह्या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यामुळे 1980 नंतर अतिक्रमण होणं आणि ते नियमित होणं हे बऱ्याचशा प्रमाणात बंद झालं. परंतु गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय वनांचे संरक्षण करणे फार अवघड आहे याची जाणीव सर्वांनाच होत होती. गावकऱ्यांना वनाच्या संरक्षणामध्ये सहभागी करून घेणं अत्यावश्यक आहे हे सर्वांना पटायला लागलेलं होतं. मला स्वतःला याचा अनुभव आलेला आहे. 1978च्या सुमाराला मी पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे वनक्षेत्रपाल म्हणून काम करत होतो. माझ्या कार्यक्षेत्रामध्ये पुसाणे नावाचं एक गाव होतं. साधारण 800 ते 1000 हेक्टर तिथे फॉरेस्ट असावं. त्या गावातल्या गावकऱ्यांना माझ्या बरोबरीच्या वन अधिकाऱ्यांनी, माझ्या सहकाऱ्यांनी, मी स्वतः जाऊन अनेक वेळा प्रबोधन केलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्या आसपासचं हे जे जंगल आहे, या जंगलामध्ये 20-25 वर्षापूर्वी फार उत्तम सागवानाची वाढ होती. आता अजिबात सागवान दिसत नाही. डोंगरावरती जवळपास झाडोरा संपलेला आहे. जसं क्लीन शेव्हन असावा एखाद्याचा चेहरा, तसा डोंगराचा चेहरा झालेला आहे. ह्याचं संरक्षण केल्याशिवाय आणि जर केलं तर इथे चांगल्या प्रतीचा झाडझाडोरा आपोआप येईल. गावकऱ्यांना ते पटलं आणि 1978च्या धुळीवंदनाच्या दिवशी त्यांनी ग्रामसभा बोलवली. त्या ग्रामसभेमध्ये एक असा ठराव केला की येथून पुढे वनामध्ये कोणीही झाडं तोडण्यासाठी जायचं नाही किंवा आपली गुरं वनामध्ये चरण्यासाठी सोडायची नाही. ज्यांना जळणासाठी सरपणाची आवश्यकता आहे त्यांनी शेतातला उरलेला काडी कचरा किंवा शेताच्या बांधावर असणाऱ्या झाडांचा वापर त्यासाठी करावा. गुरांच्या चरण्यासाठी वेगळी काही सोय करावी. गवऱ्यांचा वापर करून चूल पेटवावी. अशा तऱ्हेचा ठराव केला. जो कोणी जंगलात लाकडं तोडायला जाईल त्याला 10 रुपये दंड आणि जो कोणी जंगलामध्ये गुरं चालेल त्याला 5 रुपये दंड गावकऱ्यांनी ठरवला. मित्रांनो, हा दंड 1978 सालातला आहे. तेव्हाच्या 5-10 रुपयांची किंमत आज काय आहे आपण सर्वजण जाणता. मी देखील गावकऱ्यांना या बाबतीत चांगलं सहकार्य केलं. माझ्याकडे वनांचे संरक्षण करण्यासाठी, तेथील जाळ रेषा काढण्यासाठी, तेथील झाडांवरती इतर काही सिल्व्हिकल्चरल ऑपरेशन्स करण्यासाठी जो काही पैसा येत होता, त्या सर्व पैशाच्या द्वारे मी गावातल्या लोकांना वनामध्ये काम करण्यासाठी मजुरीवर नेमून घेतलं. त्यांचे वॉचमन नेमले. ह्या सर्वाचा परिणाम म्हणून साधारण 3 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे माझी बदली होण्यापूर्वी, माझी बदली 81 साली तिथून झाली. त्यापूर्वी त्या वनामध्ये 15 ते 17,000 सागवानाचे वृक्ष चांगले वाढलेले होते. त्यांची उंची 2 मीटर पासून 6 मीटर पर्यंत वाढलेली होती. छाती एवढ्या उंचीवर त्यांची जाडी सर्वसाधारण माणसाच्या मांडी एवढी झालेली होती. हा फरक फक्त त्या वनामध्ये अजिबात गुरं न चारल्यामुळे आणि तेथील लाकडं न तोडल्यामुळे आणि त्या वनांना आग लागू न दिल्यामुळे झालेला होता. ह्या पुसाण्याच्या समोरच पाचाणे नावाचं एक गाव होतं. त्या गावाचा डोंगरही पुसाण्यासारखाच होता. तेथील गावकऱ्यांनी वन संरक्षणात कुठल्याही प्रकारचं सहकार्य नाकारलं. तिथला डोंगर जसाचा तसाच उघडा बोडका राहिला, परंतु पुसण्याचा डोंगर मात्र भरून आला. 1972च्या सुमाराला पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील आराबारी नावाच्या गावामध्ये जे वनक्षेत्र होतं त्याची परिस्थिती सुद्धा पुसाण्याच्या वनक्षेत्रासारखीच होती. तेथे मोठ्या प्रमाणावरती लोक सागवान तोडत असत. तिथलं बारीक सारीक झाडझाडोरा तोडून नेत असत. त्यावरून वन अधिकाऱ्यांशी त्यांचा कायम संघर्ष चालू असे. छत्तीसगड राज्यातल्या जिल्ह्यातून वनातून रानटी हत्ती येऊनही तिथल्या वृक्षांचा नाश करत असत. त्या सुमाराला 1972च्या सुमाराला अजित कुमार बॅनर्जी या भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्याने गावकऱ्यांना सहकार्याचं आवाहन केले. गावकऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. त्यांना त्याने समजावून दिलं की हा वनाचं आपण संरक्षण केलं तर त्याची किंमत भरपूर वाढू शकेल. गावकऱ्यांना त्यामध्ये रोजगार मिळू शकेल. गावकऱ्यांना तिथून अनेक प्रकारचं उत्पन्न मिळू शकेल. गावकऱ्यांना हे सर्व पटलं. तेथे गावकऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली. समितीमार्फत वन विभागाला आवश्यक तेव्हा ते गावकरी सर्व प्रकारची मदत करू लागले.
तेथून जंगलातून लाकडं तोडून आणायचं त्यांनी बंद केलं आणि होता होता गावातलं जंगल सुधारू लागलं. गावातल्या लोकांनी वन अधिकाऱ्यांना वन संरक्षणाच्या कामात जी मदत करायचं कबूल केलेलं होतं त्याच्या बदल्यामध्ये त्यांना वनातून औषधी वनस्पतींची पाने फुले तोडून आणणे, वनामध्ये खाली पडलेली लाकडं गोळा करून आणणे, वनातील गवत कापून आणून आपल्या गुरांना घालणे, अशा प्रकारचे हक्क दिलेले होते. नंतर वन वाढल्यावरती, झाडं वाढल्यावरती जेव्हा त्यांची शास्त्रोक्त कारणामुळे तोड करण्यात येईल तेव्हा जो रेव्हेन्यू मिळेल त्यापैकी 25% रेव्हेन्यू गावकऱ्यांना देण्यात येईल असंही त्यांना सांगितलेलं होतं. वन सुधारत गेली. जी वन 1972 मध्ये अगदी टाकाऊ, तिथे काहीही किंमत नाही अशा तऱ्हेची होती, त्यांची 1983 सालामध्ये एका अभ्यासानुसार किंमत 12.5 कोटी रुपये एवढी झालेली होती. एवढी झाडं तिथे वाढलेली होती. त्याच्यामुळे गावकऱ्यांच्या सहकार्याने वनांची चांगली वाढ होऊ शकते हे परत एकदा सिद्ध झालेलं होतं. 1988 मध्ये जी राष्ट्रीय वननीती प्रसारित करण्यात आली, नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी, त्यामुळे संयुक्त वन व्यवस्थापन ह्या संकल्पनेला मूर्त स्वरूप आलं. ती कल्पना प्रत्यक्षात आली. वनात आणि वनाजवळ राहणाऱ्या स्थानिक गावकऱ्यांचे सहकार्य वनांच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी अत्यावश्यक आहे, ही बाब नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीमध्ये मान्य करण्यात आली. त्यावरती कारवाई सुरू झाली. 1990 मध्ये केंद्र शासनाने त्यासाठी आवश्यक त्या सूचना राज्यांना दिल्या. सर्व राज्यांनी त्या सूचनांद्वारे आपापल्या राज्यामध्ये संयुक्त वन व्यवस्थापनाची कार्यवाही सुरू केली. सुरुवातीच्या काळात संयुक्त वन व्यवस्थापनाची प्रगती अतिशय धीम्या गतीने होत होती. तरी देखील 1988 पर्यंत 17 राज्यात सुमारे 40 लाख हेक्टर क्षेत्र संयुक्त वन व्यवस्थापनाखाली आलेले होते. प्रगती चांगली चालू होती. सुरुवातीच्या काळात संयुक्त वन व्यवस्थापनाला वर्ल्ड बँकेसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून निधीचा पुरवठा होत होता. 1988 मध्ये शासनाच्या वन मंत्रालयामध्ये यासाठी संयुक्त वन व्यवस्थापनासाठी एक नवीन सेल काढण्यात आली, एक स्वतंत्र विभाग उघडण्यात आला. 2000 मध्ये संयुक्त वन व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. पूर्वीच्या ज्या सूचना होत्या त्यानुसार फक्त डिग्रेडेड फॉरेस्ट किंवा ज्या फॉरेस्ट मधील वनराई कमी झालेली आहे, जिथे फारसा झाडझाडुरा नाही, अशा वनांचे पुनर्वनीकरण करण्याच्या उद्देशाने तेथे संयुक्त वन व्यवस्थापन सुरू करावे, अशा तऱ्हेच्या सूचना होत्या. परंतु 2000च्या सूचनानुसार अतिशय उत्तम वनराई जिथे आहे, जिथे घनदाट जंगल आहे, अशा वनांचा समावेश देखील संयुक्त वन व्यवस्थापनामध्ये करावा, अशा तऱ्हेच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार छत्तीसगडमध्ये घनदाट वनांचा समावेश 2002 मध्ये सर्व नोंदणीकृत संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे एक फेडरेशन बनवण्यात आले. ह्या फेडरेशनच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून तसेच इतर स्त्रोतांच्या द्वारे संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना वित्त पुरवठा होऊ लागला. या सर्वाचा परिणाम म्हणून 2010 पर्यंत 2,46,00,000 हेक्टर क्षेत्रावर 1,12,896 संयुक्त वन व्यवस्थापन समित्या कार्यरत होत्या आणि त्याचा लाभ सुमारे 1,45,00,000 कुटुंबांना होत होता. मित्रांनो, 1,45,00,000 कुटुंबे, एका कुटुंबात साधारण 4 ते 5 लोक असं जर गृहीत धरलं तर सुमारे 5 कोटी लोकांना त्या संयुक्त वन व्यवस्थापनातून फायदा व्हायला सुरुवात 2010 साली झालेली होती. गावकरी आणि वन विभाग यांनी संयुक्तपणे वनांचे संरक्षण संवर्धन करणे हा वन व्यवस्थापनाचा गाभा आहे. गावकऱ्यांची संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येते. त्या समितीमध्ये गावचे सरपंच, गावातील प्रतिष्ठित लोक तसेच वन विभागाचा एक अधिकारी यांचा समावेश केलेला असतो. तेथील वनरक्षक हा सहसा त्या समितीचा सेक्रेटरी असतो. गावकऱ्यांच्या आणि वन विभागाच्या सहकार्याने गावातील वनांचे व्यवस्थापन कसे करावे यासाठी एक आराखडा केला जातो. त्यासाठी
एनजीओची मदत घेतली जाते, शिवार फेरी केली जाते, त्याच्यामध्ये काय काय आपल्याला करता येईल त्याविषयी गावकऱ्यांच्याकडून सूचना घेतल्या जातात. त्याच्यामध्ये वनविभाग स्वतःच्या अनुभवानुसार आलेल्या सूचनांची भर घालतो. असं होऊन एक चांगल्यापैकी आराखडा तयार होतो, व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येतो. ह्या आराखड्याला विभागीय वन अधिकारी यांची मान्यता मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होते. सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने वनामध्ये चोरटी तोड थांबवण्यात येते. तेथे अनिर्बंध गुरुचराई होऊन दिली जात नाही. जर वनाला कधी वणवा लागला तर त्यामध्ये गावकऱ्यांच्या सहकार्य घेऊन तो वणवा विझवला जातो. ह्या सर्वांचा मध्ये गावकऱ्यांनी जे सहकार्य केलं असेल त्यासाठी त्यांना वनामधून गवत कापून आणणे, तसेच वनामध्ये जी औषधी वनस्पती असतील त्यांचा पालापाचोळा येथे घेऊन येणे याविषयीचे अधिकार दिले जातात. जेव्हा शास्त्रोक्त कारणांनी किंवा वनाची पूर्ण वाढ झाल्यानंतर किंवा वनातील काही वठलेली झाडे तोडायची असतील तर ती तोडण्यासाठी झाडांची तोड केली जाईल, तेव्हा त्यापासून जे उत्पन्न येईल ते उत्पन्न गावकऱ्यांना दिले जाते. त्यापैकी काही भाग काही राज्यांमध्ये 80 ते 100% उत्पन्न दिले जाते. वन जेवढी चांगल्या प्रतीची तेवढा गावकऱ्यांना मिळणारा हिस्सा कमी टक्के असतो, तरी देखील फार मोठी रक्कम गावकऱ्यांना मिळू शकते. काही राज्यांमध्ये 80 ते 100% उत्पन्न दिले जाते, हेही मी आता सांगितले. छत्तीसगड राज्यात उत्तम प्रतीच्या वनांचा समावेश संयुक्त वन व्यवस्थापनात केला गेलेला होता. तेथील बांबू तसेच वृक्षांची अंतिम तोड केल्यानंतर जे उत्पन्न येत होते त्याची 15% रक्कम संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना देण्याचे ठरले होते. 2003 ते 2016 पर्यंत 6446 संयुक्त वन व्यवस्थापन समितींना एकंदर 260.35 कोटी रुपयांचे उत्पन्न देण्यात आले होते. संयुक्त वन व्यवस्थापनामध्ये काही गावांनी फार चांगलं काम केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यात मेंढालेखा नावाचं एक गाव आहे. ह्या गावामध्ये फार उत्तम प्रतीचा सागवान आहे. तेथे राहणारे लोक गोंड ह्या आदिवासी जमाती आहेत. 100% लोक गोंडच आहेत. त्यांचे सागवानाची ते तोडतोड करत असत. त्यामध्ये वन अधिकारी आणि त्यांचा सतत संघर्ष चालू असे. वन अधिकाऱ्यांनी संयुक्त वन व्यवस्थापनाअंतर्गत त्यांचे सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केला. तेथील सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत मोहन हिराबाई हिरालाल आणि गावाचे सरपंच देवाजी टोपा ह्या दोघांनी पुढाकार घेतला, गावकऱ्यांना एकत्र आणलं, वन विभागाशी चर्चा केली, संयुक्त विकास आराखडा तयार केला, संयुक्त वन व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली. वनाचे शास्त्रोक्तरित्या तोडून मिळालेल्या उत्पन्नाचे फक्त 60% उत्पन्न ग्रामपंचायतींना वाटा म्हणून द्यायचं असं ठरलेलं होतं. त्या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 8 गावं आणि गोंदिया जिल्ह्यातील 2 गावांना एकंदर 74,51,063 रुपये वन विभागामार्फत देण्यात आले. मेंढालेखाची कहाणी इथेच थांबत नाही. तेथे अनेक प्रकारची विकास कामं गावकऱ्यांनी एकत्र येऊन केली. त्यांची घोषणा तर अशी आहे की दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये आम्ही निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे राज्य, परंतु आमच्या गावात मात्र आमचेच राज्य. मेंढालेखाविषयी परत कधीतरी आपल्याला बोलता येईल. संयुक्त वन व्यवस्थापनाचे काम सुरळीतरित्या चालू होते, परंतु हळूहळू त्याच्या पुढील वाटचालीमध्ये काही अडचणी येऊ लागल्या. जागतिक बँकेकडून जो निधी मिळत होता आणि त्याचा पुरवठा होत होता तोपर्यंत सर्व काही सुरळीत चालू होतं. निधी बंद झाल्यावर मात्र अनेक समित्या फक्त नावापुरत्या उरल्या. या बाबतीत माझा एक अनुभव सांगणं फारसं अस्थानी ठरणार नाही असं मला वाटतं. श्री जयराम रमेश हे जेव्हा केंद्र शासनामध्ये पर्यावरण मंत्री होते तेव्हा ते काही कामानिमित्त पुण्यामध्ये आलेले होते. पुण्यामध्ये त्यांनी संयुक्त वन व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलवली होती. त्या बैठकीला वनराईचा प्रतिनिधी म्हणून मी उपस्थित होतो. मी बोलताना सांगितले की आता जागतिक बँकेचा निधी येणं बंद झालेला आहे, केंद्र शासनाकडून मिळणारी मदत बंद झालेली आहे, त्यामुळे अनेक समित्या या नावापुरत्या उरलेल्या आहेत, त्या फारसं काम करत नाही. ह्याला काही समित्यांच्या प्रतिनिधींनी जोरदार विरोध केला. मला दूषणं देण्यात आली.
तथापि त्यावेळेला स्वतः जयराम रमेश, केंद्रीय मंत्री, पर्यावरण मंत्री यांनी स्वतः उठून सांगितलं की गोमरकर सांगतात ही वस्तुस्थिती आहे. काही समित्या चांगली कामं करत असतील, परंतु बहुतांश समित्या हळूहळू कार्यरत राहिलेल्या नाहीयेत, त्या निकामी झालेल्या आहेत. हे स्वतः मंत्र्यांनी सांगितल्यामुळे इतरांची तोंड बंद झाली होती. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वाटचालीमध्ये आलेला पुढचा दुसरा अडथळा म्हणजे 1996 सालचा पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल्ड एरियाज कायदा आणि 2006चा फॉरेस्ट राईट्स ऍक्ट. ह्या दोन कायद्यानुसार आदिवासींचे वन उत्पादनावरचे हक्क मान्य करण्यात आलेले आहेत. तसेच वनांच्या व्यवस्थापन विषयीचेही हक्क मान्य करण्यात आले आहेत. त्यामुळे जवळपास संयुक्त वन व्यवस्थापनाची आवश्यकताच जेथे हे कायदे लागू झाले तेथे उरलेली नाही. यासाठी राष्ट्रीय स्तरावरती विचार-विनिमय होऊन राष्ट्रीय सल्लागार समितीने 2011 मध्ये संयुक्त वन व्यवस्थापनामध्ये मूलभूत सुधारणा सुचवल्या. फॉरेस्ट राईट्स ऍक्ट विषयक समितीने देखील अभ्यास करून अनेक सुधारणा सुचवल्या. त्यांनी तर अशीही सुधारणा सुचवली की जेथे कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स म्हणजे ग्रामसभेचे वनाच्या व्यवस्थापनावरील हक्क मान्य करण्यात आलेले आहेत, तेथील संयुक्त वन व्यवस्थापन समित्या बरखास्त करण्यात याव्यात. त्यांची सर्व मालमत्ता ही ग्रामसभेला हस्तांतरित करण्यात यावे. त्यांचे सर्व हक्क ग्रामसभेला देण्यात यावेत आणि ग्रामसभेनेच तिथून पुढे वन व्यवस्थापनाचे काम करावे. राष्ट्रीय सल्लागार समितीने एक पाऊल पुढे जाऊन आणखी एक असं सुधारणा सुचवली होती की सर्वच वनांचे संरक्षणाचे काम ग्रामसभांकडे सोपवण्यात यावे. अर्थात सर्वच म्हणजे जेथे वनग्रामे आहेत तेथील वनांचे व्यवस्थापनाचे काम ग्रामसभांकडे देण्यात यावे आणि वन अधिकाऱ्यांनी फक्त सल्लागाराची किंवा मदतगाराची भूमिका घ्यावी. अशा तऱ्हेच्या सुधारणा झाल्या तर एक निवृत्त वन अधिकारी म्हणून मला असं वाटतं की वनांची मोठ्या प्रमाणावरती हानी होईल. ही हानी होऊ नये म्हणून फॉरेस्ट राईट्स ऍक्टला सुप्रीम कोर्टामध्ये त्या कायद्याला आव्हाने देणाऱ्या याचिका प्रलंबित आहेत. तोपर्यंत संयुक्त वन व्यवस्थापनाची उपयुक्तता अबाधित राहील असं वाटतं. संयुक्त वन व्यवस्थापन ही एक शासकीय योजना आहे. तिची अंमलबजावणी, उन्नती, अवनती शासनाच्या गतीने आणि पद्धतीने होत राहील. पण नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य आहेतच. नागरिक म्हणून आपण लोकांना वन संरक्षणाच्या बाबतीत जागरूक करू शकतो. वनात लागलेले वणवे विझवावे, मुळात आधी वणवे लागणारच नाहीत यासाठी कशी काळजी घ्यावी त्याविषयी लोकांना सांगता येईल. वनातून अनिर्बंध तोड करू नये. सध्या वनांमध्ये पर्यटन फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. बरेच लोक वाईल्ड लाईफ पाहण्यासाठी जंगलात जातात. असं दिसून येतं की अनेकदा वाघ बघण्यासाठी गेलेले लोक आपापसात बोलत असतात, आरडाओरडा करत असतात, खात असतात, इतरही अनेक गोष्टी करत असतात. मित्रांनो, एक लक्षात ठेवलं पाहिजे, जेव्हा आपण वनामध्ये वन्य पशुपक्षी पाहण्यासाठी जातो तेव्हा ते वन्य पशुपक्षीही आपल्याला पाहत असतात. आपण आलोय हे पाहताच ते आपल्यापासून लांब पळतात. त्यामुळे अनेक वन्य पशुपक्षी प्रेमींना वनामध्ये बराच वेळ फिरून देखील काहीही वन्यजीव दिसू शकत नाहीत. ह्या लोकांना चांगल्या तऱ्हेने प्रशिक्षित करण्याची आवश्यकता आहे. वनात जाण्यापूर्वी शांतता पाळायला हवी, वनातील संगीत ऐकायला हवे, तिथे स्वतःला आसपासच्या निसर्गाबरोबर एक करायला हवं, तरच वनात गेल्याचा काही फायदा होईल. या बाबतीत जनजागृती करण्यासारखं काम आपण करू शकतो. पुण्याजवळच्या टेकड्यांवर जेव्हा मी सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जातो तेव्हा बऱ्याचदा असं दृश्य दिसतं की अनेक युवक युवती स्वतः बरोबर पाण्याच्या बाटल्या घेऊन, पाणी भरलेल्या बाटल्या घेऊन नवीन लावलेल्या रोपांना पाणी घालत असतात. काही युवक युवती नवीन लावलेल्या रोपांना आधारासाठी काठ्या लावत असतात. काही जण त्या रोपांच्या भोवती अळी करत असतात. हे युवक युवती मोठ्या प्रमाणावरती जागरूक झालेले आहेत. ते वन संरक्षणामध्ये चांगल्यापैकी पुढाकार घेत आहेत, वन संवर्धनामध्ये पुढाकार घेत आहेत. ह्या लोकांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अनेक गट निर्माण झालेले आहेत. वनाधिकाऱ्यांबरोबर ते चांगले सहकार्य करत आहेत.
अनेक वेळेला ते वन अधिकाऱ्यांना त्याच्या अनुभवातून शिकवतही आहेत. ते कितपत चांगलं असतं, कितपत योग्य असतं नसतं याविषयी आता बोलण्याचा हा वेळ नाहीये. त्याविषयी वेगळ्या वेळेस बोलता येईल. परंतु ह्या सर्वांचं सहकार्य हे अतिशय मोलाचं आहे. सर्वांच्या सहकार्यानेच वनाचं संरक्षण होऊ शकणार आहे. फक्त वनाधिकारी वनांचे संरक्षण करू शकणार नाहीत, हे आता निश्चित झालेले आहे. संयुक्त वन व्यवस्थापन ही योजना कदाचित काळाच्या ओघामध्ये निरुपयोगी ठरेल. कदाचित तिची जागा इतर व्यवस्था घेतील, ग्रामसभा या बाबतीत पुढाकार घेतील. पूर्वी नव्हे का आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती ग्रामसभेमार्फतच वनांचं संरक्षण केलं जात होतं. पण तेव्हाच्या ग्रामसभा आणि आत्ताच्या ग्रामसभा यामध्ये मोठा फरक पडलेला आहे. लोक जागरूक झालेले आहेत, चांगल्या प्रकारे वाईट प्रकारे जागरूक झालेले आहेत. त्यांच्या हक्कांची त्यांना जाणीव झालेली आहे. कर्तव्यांची पुरेशी जाणीव आहेच असं नाही. त्यामुळे वनातून लाकडं तोडून आणणं हे त्यांचा एक स्वतःचा हक्क असल्यासारखं वाटतो, तसेच ते वागतात. हे शक्यतो आपण टाळायचा प्रयत्न केला पाहिजे. पण माझा एक ठाम विश्वास आहे की उद्याचे युवक, आत्ताचे युवक हेच इथून पुढे पर्यावरणाचं रक्षणाचं काम करतील, वनांचं संरक्षण करतील आणि देशाचा पुढे नेतील. धन्यवाद.